आता बातमी आहे नांदेडमधून। नांदेडमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। ट्रॅक्टर विहिरीमध्ये बुडालं आणि बायकोला गमावलं, तरी सुद्धा पतीने दुःख बाजूला ठेवून 2 महिलांना जीवनदान दिले। प्रत्यक्षदर्शींनी सर्व घटना सांगितली आहे। यावेळी कुटुंबियांनी मात्र एकच टोह फोडलाय। तरी सकाळी घटना कशी घडली, काय पाहिलं? 7:30 वाजता घटना घडली। हो, बरं ट्रॅक्टर कोसळलं हे कसं कळालं? कोसळलं होते का? नाही, मी ट्रॅक्टरमध्ये होतो, मी वरच्या भीमात होतो, मी बघलं ना तिथून धडेल पण आवाजाला बाया चिरकल्या, मी पळत आलो वरच्या बंडातून भीमावरच्या। तर तुमची महिला पण पत्नी सुद्धा ट्रॅक्टरमध्ये होती। हो, त्यांना तुम्ही बघितलं की झालं? नाही ना, बघितलं दिसलं, ते ट्रॅक्टर मधातच गेलं डायरेक्ट। बरी घटना कशामुळे झाली असेल, काय वाटतं? आता का कशामुळे काय माहिती, मी वरच्या बंडात होतो ना तिकडे। ट्रॅक्टर कुठलं होतं? ट्रॅक्टर इथं सुद्धा आले बघू। ड्रायव्हर पण विहिरीमध्ये आहे, पळून गेला। सर्वजण कुठले? इथे गुंजूचे होते, गुंजूची, वसमत तालुक्यात। वसमत तालुका, हिंगोली जिल्हा। काय कामासाठी आलता? भैमुगडून जायला लहुजी नगर गुंज। किती जण होते टोटल आम्ही बाया सगळं त्याच्या सगळं 11-12 माणसं होतो। किती जणांना काढलं? तिघाला काढलं तुम्ही? मदत किती असते? मला 7 होतं। डर नाही। 7:30 ते पावणे 8च्या सुमारास मौजे आलेगाव तालुका नांदेड येथे शेतमजूर महिला एकूण 10 होते, त्यामध्ये 9 महिला आणि 1 पुरुष असे शेतकामासाठी जात होते। आणि आलेगाव येथील शेतामधील विहिरीमध्ये त्या ठिकाणी कठडा नव्हता, तिथं ट्रॅक्टरमध्ये जात असताना ते पूर्ण ट्रॅक्टर ट्रॉलीसह हेडसह त्या विहिरीमध्ये पडलं आणि 3 त्यामध्ये वाचलेत, 1 पुरुष आणि 2 महिला। 7 महिला वाचवायचा त्यांना प्रयत्न करण्यात आला, परंतु विहीर खूप खोल होती। आणि मग आमचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे निवासी उपजिल्हाधिकारी वडतकर साहेब आणि SDM आमचे खल्लाळ साहेब आणि आमची तहसीलची सर्व टीम, पोलीस डिपार्टमेंट, महानगरपालिका, MSB सर्वच नैसर्गिक आपत्तीची टीम या ठिकाणी आली आणि पूर्ण सहकार्य केलं। आणि त्या ठिकाणी आता 7 महिलाचे आम्हाला दुर्दैवाने डेड बॉडी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे।